हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आपल्याला आज बघायचं आहे ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग 1 यामधलं आपण जे चॅप्टर बघतोय फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी. तर आपण ह्या चॅप्टरचे 3 क्वेश्चन बघितलेत आणि त्याच्यामध्ये आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच बघितलेलं आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितला म्हणजेच आपण 4 शेड्यूल बघितलेत, 13, 14, 15 आणि 16 असे 4 शेड्यूल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे. तर आपल्याला बघायचं आहे आजच्या क्लासमध्ये फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीचे MCQs बघू आपण. याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कशा टाईपचे असतात बँक फायनल अकाउंटचे. चला तर मग स्टार्ट करू आपण आजचा क्लास. MCQs बँक फायनल अकाउंट. आता आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलेलं आहे, पण तुम्हाला बॅलन्स शीट पण माहिती असणं गरजेचं आहे याच्यातलं. त्याच्यातले शेड्यूल्स काय आहेत, कारण की कोणते पण चॅप्टरचे MCQ जर त्याचा आन्सर सॉल्व्ह करायचा आहे, आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे आन्सर, ते चॅप्टर आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. तर आपण थोडक्यात बघू की बॅलन्स शीट काय असतं म्हणून. बघा आता, तर MCQ स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण 2-3 मिनिटं अगोदर बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय ते बघून घेऊ. फॉर्म ए बॅलन्स शीटला म्हणलं जातं. फॉर्म ए पर्टिक्युलर शेड्यूल नंबर, करंट इयर आणि लास्ट इयर. पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली क्वेश्चन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस फक्त एकच कॉलम असतो इथं अमाऊंटचा, करंट इयरचा. ठीक. कॅपिटल अँड लॅबिलिटीज त्याचे 5 शेड्यूल्स आहे, मी तुम्हाला सांगितलेले बघा अगोदर. त्याचे 5 शेड्यूल्स आहे बघा. कॅपिटल पहिल्या नंबरचं शेड्यूल, रिझर्व्ह अँड सरप्लस सेकंड नंबरचं शेड्यूल आहे, डिपॉझिट, बॉरोइंग. बॉरोइंग म्हणजे काय, तर आपण लोन घेतलं बँकेने, दुसऱ्यांकडून लोन घेतलेलं आहे, दुसऱ्या मोठ्या बँकेकडून किंवा अदर कोणत्या कंपनीकडून म्हणता येईल किंवा कोणत्या सोसायटीकडून म्हणता येईल, त्याला म्हणता येईल बॉरोइंग. अँड अदर लॅबिलिटी अँड प्रोव्हिजन 5 नंबरचं शेड्यूल. म्हणजे असे हे कॅपिटल अँड लॅबिलिटीचे शेड्यूल दिले. 5 शेड्यूल्स हे लॅबिलिटीचे आहेत आणि मग त्याची टोटल. त्याच्यानंतर ऍसेट अँड प्रॉपर्टीज, बँकेची ऍसेट अँड प्रॉपर्टीज. कॅश अँड बॅलन्स विथ RBI. आता बँक आहे तर कनेक्शन असतं RBI शी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर त्यांच्याकडे असलेली कॅश बँकेकडे, म्हणजे आपल्या बँकेकडे असलेली कॅश किंवा आपण RBI मध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवलेलं काही कॅश म्हणजेच बॅलन्स. 6 नंबरचं शेड्यूल. बॅलन्स विथ बँक्स अँड मनी ॲट ऑल अँड शॉर्ट नोटीस. तर मग इथं दिलेलं आपल्याला बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट ऑल अँड शॉर्ट नोटीस 7 नंबरचं शेड्यूल. दुसऱ्या बँकेत काही बॅलन्स असेल. इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्सेस, फिक्स ॲसेट अँड अदर ॲसेट असे 8, 9, 10 आणि 11 नंबरचं शेड्यूल्स आहे. असे हे 6 ते 11 नंबरच्या शेड्यूल्सची टोटल येणार इथं ॲसेट अँड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर कंटेंजंट लॅबिलिटी म्हणजे आकस्मिक देयता त्याला म्हणता येईल. हे 12 नंबरचं शेड्यूल आहे. हे काउंट केलं जात नाही ह्या ॲसेट अँड प्रॉपर्टीमध्ये किंवा लॅबिलिटीमध्ये. हे कंटेंजंट लॅबिलिटी दाखवायची असते. काही क्लेम झालेले असतात बँकेवरती, त्याचा निकाल अजून लागलेला नाहीये, ती अमाऊंट द्यायची आहे का घ्यायची आहे अजून माहित नाहीये, म्हणून अशा अमाऊंटला म्हणलं जातं कंटेंजंट लॅबिलिटीज. बघू आपण कोणत्या कोणत्या असतात ते. तर असे हे शेड्यूल दिले. जसं आपण लास्ट इयर मध्ये कंपनी फायनल अकाउंटचे हेड बघितलेले ते तसेच हेड आहेत, फक्त थोडा चेंजेस आहे आणि त्याला त्यांनी शेड्यूल म्हणलेलं आहे बघा. तर असं हे स्टेटमेंट फॉर्म मध्ये बॅलन्स शीट दिलेलं आहे आपल्याला. 5 शेड्यूल लॅबिलिटीचे आणि 6 पासून 11 पर्यंत ऍसेटचे आणि 12 नंबरचं शेड्यूल कंटिन्यू लॅबिलिटी. तर इथली ही जी टोटल आहे 5 शेड्यूलची, ही टोटल आणि ही 11 नंबर पर्यंत शेड्यूलची टोटल बरोबर आली पाहिजे. म्हणजे ही लॅबिलिटीची टोटल आहे आणि ही ऍसेटची टोटल आहे, म्हणजे आपलं बॅलन्स शीट टॅली झालं. त्याच्यानंतर फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा तर आपण क्वेश्चन आणि आन्सर मध्ये बघितलाच, त्याला फॉर्म बी म्हणतात. त्याचे 4 हेड दिलेले ते इन्कम, एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस अँड अप्रोप्रिएशन. तर आपण हे बघितलेलेच आहे. याचे 4 शेड्यूल आहेत 13, 14, 15 आणि 16.
इंटरेस्ट रिसिव्ड, अदर इन्कम, इन्कमचे शेड्यूल्स, एक्सपेंडिचरचे, इंटरेस्ट पेड अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस अँड प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सी. एक टेबल तयार केला जातो, आपण बघितला, त्याच्यामध्ये सगळे हे प्रोव्हिजन अँड कंटेंजन्सीज लिहिले जातात, त्याला शेड्यूल नंबर नाही आहेत. आणि नंतर मग नेट प्रॉफिट, प्रॉफिट फॉर प्रिव्हियस इयर, अप्रोप्रिएशन मध्ये ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, ट्रान्सफर टू अदर रिझर्व्ह, प्रपोज डिव्हिडंड अँड बॅलन्स. तर आपण क्वेश्चन आन्सर मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं. चला तर मग स्टार्ट करू आपण बँक फायनल अकाउंटची एमसीक्यूज. बघा आता बँकिंग फायनल अकाउंट एमसीक्यूज. आता इथं आन्सर मी तुम्हाला रेड कलरच्या इंकने दाखवलेले आहेत, ते फोकस केलेले बघा इथं रेड कलर इंकनी जे आन्सर आहेत ते. पण आपल्याला क्वेश्चन पण समजून घ्यायचं की काय दिलेलं आहे. बघा आता पहिला क्वेश्चन काय, स्टॅट्युटरी रिझर्व्ह शुड बी कीप्ड असाइड फ्रॉम अॅन्युअल प्रॉफिट ऑफ बँकिंग कंपनी इज. म्हणजे किती स्टॅट्युटरी रिझर्व्ह फिक्स आहे कंपल्सरी, म्हणजे सांगितलं नाही तरी आपल्याला किती स्टॅट्युटरी रिझर्व्ह प्रॉफिट वरती कॅल्क्युलेट करायचं आहे, तर 20% करायचं आहे. आपण बघितलं 3 क्वेश्चन मध्ये 20%. जर त्यांनी 25 सांगितला, 30 सांगितलं तर आपण तितका करू, पण कंपल्सरी जो फिक्स असतो तो स्टॅट्युटरी रिझर्व्ह तो असतो 20%. नेक्स्ट, फर्निचर शो अँड अंडर द हेड. फर्निचर हे कोणत्या हेडच्या अंडर मध्ये येतं? फर्निचर, फिक्स असेट, अदर असेट, इंटरेस्ट, कॅश अँड बँक. तर फर्निचर येतं फिक्स असेट हेडच्या अंडर मध्ये. ठीक आहे. प्रीमायसेस इज अन असेट शो ॲज शेड्यूल. प्रीमायसेस हे कोणत्या शेड्यूलच्या अंडर मध्ये येतं? बघा इथं शेड्यूल नंबर सांगितले आणि वरती आपल्याला शेड्यूलचे नाव सांगितले होते. नाव सांगितले तर आपण लगेच कॅल्क्युलेट करू शकलो, लगेच आपण चूज करू शकलो आन्सर. आता इथं बघायचं आपल्याला शेड्यूल 10, शेड्यूल 2, शेड्यूल 5 शेड्यूल 8. तर शेड्यूल 10 मध्ये येतं प्रीमायसेस. तुम्हाला मी दाखवतो शेड्यूल 10 काय. हे बघा शेड्यूल 10, ते पण फिक्स ॲसेटचं शेड्यूल आहे. बघा शेड्यूल 10 म्हणजे प्रीमायसेस याच्यामध्येच येते. हे बघा, आणि वरती फक्त आपल्याला नाव सांगितलं होतं तर आपण लगेच चूज करू शकतो आन्सर. शेड्यूल पण माहिती पाहिजे आपल्याला, म्हणूनच तुम्हाला मी बॅलन्स शीट दाखवला अगोदर. शेड्यूल 10. शेड्यूल नंबर 12, नेम ॲज. काय नेम आहे शेड्यूल नंबर 12 चं? डिपॉझिट, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन, कंटेंजंट लायबिलिटी अँड बॉरोइंग. कंटेंजंट लायबिलिटी शेड्यूल 12 मी तुम्हाला दाखवलं, त्याची अमाऊंट ही जी आहे ती कॅल्क्युलेट नाही केली जात, ही फक्त दाखवली जात असते, लिहिली नाही जात तिथं. कंटेंजंट लायबिलिटी शेड्यूल 12. Which word used in French for bank? नीट लक्षात ठेवा, काही क्वेश्चन येतील. बँक, बँक्यू. हा बँक हा शब्द कशावरून आलेला आहे फ्रेंच मध्ये? बघा त्याच्या फ्रेंच मध्ये बँक्यू नावाचा जो शब्द आहे त्याच्यावरून हा तयार झालेला आहे. बँक हा शब्द, बँको, बँक्यू, बँक, नन ऑफ अबाव. तर बँक्यू हा क्वेश्चन बहुतेक येतोच, लक्षात ठेवा. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, बँकेचा ऍक्ट कोणता आहे? 1949. हा पण क्वेश्चन नीट लक्षात ठेवा. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1927, 1948, 1950 आणि 1949. तर 1949. शेड्यूल नंबर 1 to 5 इंडिकेट द आयटम ऑफ. 1 ते 5 शेड्यूल मध्ये कोणते आयटम्स असतात? लायबिलिटी, असेट, इन्कम का एक्सपेन्सेस? ते 1 ते 5 मध्ये शेड्यूल्स असतात लायबिलिटीजचे. सिंपल क्वेश्चन आहे बघा एकदम. ठीक आहे. नेक्स्ट, बिल्स फॉर कलेक्शन इज अन. बिल्स फॉर कलेक्शन काय? बिल्स फॉर कलेक्शन हे अदर लायबिलिटी, करंट लायबिलिटी आहे, कंटेंजंट लायबिलिटी आहे, ऑल ऑफ अबाव, सगळे आहेत हे. तर बिल्स फॉर कलेक्शन हे कंटेंजंट लायबिलिटी. मी तुम्हाला म्हणलं की कंटेंजंट लायबिलिटी तुम्हाला आता लक्षात येईल पुढे एमसीक्यूज मध्ये कोणत्या कोणत्या असतात. तर बिल्स फॉर कलेक्शन जे आहेत ते कंटेंजंट लायबिलिटी आहे. बिल्स फॉर कलेक्शन म्हणजे काय? तर आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो बघा विपत्र, हुंडी, बिल्स. अशा बँकेचे बिल्स आपण 12th मध्ये बघितलेले आहेत बघा, की बँक जे असते ते पैसे वसूल करण्याचे काम करते बिल्सचे. आपण त्यांच्याकडे बिल्स नेऊन द्यायचे आणि ते पैसे वसूल करते.
तर असे जे बिल्स आहे ते कलेक्शन करायचे बाकी, त्याची अमाऊंट काही आहेत, अजून काही व्हायची बाकी आहेत, तर ती कंटेंजंट लायबिलिटी आहे. त्याला कंटेंजंट लायबिलिटी, अजून पैसे वसूल झालेत किंवा नाही झालेत, त्याला म्हणले आता बिल्स फॉर कलेक्शन. नेक्स्ट, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स शो अंडर द हेड. प्रोव्हिजन फॉर टॅक्स काय दिलेले आहेत बघा, अदर लायबिलिटी, करंट लायबिलिटी, कंटेंजंट लायबिलिटी, नन ऑफ अबाव. तर अदर लायबिलिटी मध्ये ह्या हेड अंडर मध्ये प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स लिहिला, तो प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्वेश्चन मध्ये आपण प्रोव्हिजन फॉर टॅक्स बघितलं, पण आपण तो सेकंड इफेक्ट बघितला. हा फर्स्ट इफेक्ट आहे त्याचा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सचा. तिथे आपल्याकडे बॅलन्स शीट नव्हतं म्हणून फर्स्ट इफेक्ट झाला नाही. तर फर्स्ट इफेक्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्सचा होतो अदर लायबिलिटी. द बँक शो बिल्स परचेस अँड डिस्काउंटेड अंडर द हेड. बँक शो बिल परचेस अँड डिस्काउंटेड अंडर द हेड. कशात येतं बिल परचेस अँड अंडर द बिल परचेस अँड डिस्काउंटेड अंडर द हेड? कोणत्या हेड मध्ये येतं? तर येतं ऍडव्हान्सेस मध्ये. इन्व्हेस्टमेंट, फिक्स असेट, अदर असेट अँड ऍडव्हान्सेस. मी तुम्हाला ऍडव्हान्सेसचं हेड दाखवतो बघा. हे बघा ऍडव्हान्सेस 9 नंबरचं शेड्यूल आहे ऍडव्हान्सेस. याच्यामध्ये येतं बिल्स परचेस अँड डिस्काउंटेड, म्हणजे बँकेने ते बिल्स खरेदी केले, ते विपत्र, बिल्स, बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल, ते बिल्स. ऍडव्हान्सेस म्हणजे 9 नंबरचं, सॉरी 8 नंबरचं शेड्यूल दिलेलं आपल्याला. ठीक आहे. Which of under section, next question बघू आपण. Which of under section dash dash banking regulation act provide preparation of bank account is prescribed from. आता हे बँकेचे इंटरनल सेक्शन दिलेले, ते म्हणतात की बँकेच्या ऍक्ट नुसार प्रोव्हाइड प्रिपरेशन ऑफ बँक अकाउंट इज प्रिस्क्राइब्ड. कोणत्या फॉर्म मध्ये तयार केलं जातं? तर इथं सांगितलं सेक्शन 29, 28, 29 आणि 27. तर सेक्शन 29 सेक्शन 29 मध्ये, तर ह्या ऍक्ट मध्ये पण सेक्शन असतात. जो बँकेचा आपण ऍक्ट बघितला 1949 जो सुरुवातीला क्वेश्चन आला होता आपल्याला, तो त्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंटनी सेक्शन काढलेले आहेत की याच्यामध्ये काय प्रिपेअर केलं जातं, कशा पद्धतीने प्रिपेअर केलं जातं, तर कोणत्या सेक्शनने करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, तर त्याच्यातले वेगवेगळे सेक्शन्स असतात. तर यांनी सांगितलेलं इथं सेक्शन 29 मध्ये प्रोव्हाइड प्रिपरेशन ऑफ बँक अकाउंट इन प्रिस्क्राइब्ड फॉर्म. नेक्स्ट, द सबस्क्राइब्ड कॅपिटल ऑफ बँकिंग कंपनी मस्ट बी. सबस्क्राइब कॅपिटल हे बँकिंग कंपनीचं किती आहे, मस्ट किती आहे? तर कसं सांगितलं पाहता इथं, सबस्क्राइब कॅपिटल जे ते किती पाहिजे? समजा ऍटलीस्ट 1/4 ऑथोराइज कॅपिटल. ऑथोराइज कॅपिटल जितकं आहे बँकेचं त्याच्या 1/4. ऍटलीस्ट 1/3 कॅपिटल. तेच म्हणजे कॅपिटल म्हणजे तेच ऑथोराइज कॅपिटल येणार. मुद्दा म्हणून इथं कन्फ्युज करायला नुसतं कॅपिटल हा वर्ड दिला. ऍटलीस्ट हाफ ऑफ इट्स ऑथोराइज कॅपिटल, नन ऑफ अबाव, याच्यातलं काहीच नाही. तर तुमचं सबस्क्राइब कॅपिटल पाहिजे ऍटलीस्ट हाफ ऑफ द ऑथोराइज कॅपिटल, म्हणजे अधिकृत भाग भांडवल किती तुमचं. तुम्हाला जर ऍक्ट म्हणतोय की तुम्ही तुमच्या लाईफ टाइम मध्ये बँकेला म्हणतोय की 10,000 शेअर्स विकू शकता, किती? 10,000. तर तुम्हाला तुमचं सबस्क्राइब कॅपिटल पाहिजे 5,000, म्हणजे तुम्ही कमीत कमी 5,000 तरी शेअर्स विकले पाहिजे त्याच्यातले स्टार्टिंगला, म्हणजे हाफ, अर्धे ऑथराइज कॅपिटलच्या अर्धे. ठीक आहे. नेक्स्ट, पोस्टेज अँड टेलिग्राम शो अंडर शेड्यूल. पोस्टेज अँड टेलिग्राम सगळे एक्सपेन्सेस आहे. पोस्टेज, टेलिग्राम आपण बघितलं कोणत्या शेड्यूल मध्ये जातात, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बघा इथं काय काय दिलेलं आहे ऑप्शन बघू आपण. इंटरेस्ट एक्सपेन्सेस, अदर इन्कम, अदर ऍसेट. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये जातं पोस्टेज अँड टेलिग्राम. नेक्स्ट, द बँक शो ब्रांच ऍडजस्टमेंट. The bank show branch adjustment debit balance show and under the head. म्हणजे बँकेची जर समजा एखादी ब्रँच असेल, बँकेच्या ब्रँच असतात ना, ह्या गावामध्ये ब्रँच, त्या गावामध्ये ब्रँच, बँकेची
शाखा, तर त्याचं जे डेबिट बॅलन्स आहे ते कुठं घेतलं जातं. आता आपण जे बँक अकाउंट जे तयार करतो हे आपलं हेड डिपार्टमेंट जे असतं, हेड ऑफिस जे असतं, जिथं बँक हे बँकेचं जे हेड ऑफिस असतं त्याचं बॅलन्स हे असतं. ब्रँचचं बॅलन्स शीट नाहीये, लक्षात घ्या. मग वेगवेगळ्या शाखा उघडलेल्या बँकेच्या, ह्या गावाला त्या गावाला, मग त्यांचं जे डेबिट बॅलन्स आहे ते हेड ऑफिस मध्ये येतं, हेड ऑफिसच्या बँकेमध्ये येतं, जिथं त्याची हेड ऑफिस असेल. आणि मग ते तिथं कुठं लिहिलं जातं बॅलन्स शीट मध्ये, तर तिथं लिहिलं जातं ते कुठं शो केलं जातं, तर अदर ऍसेट मध्ये शो केलं जातं. फिक्स ऍसेट, अदर ऍसेट, ऍडव्हान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट. तर कुठं अदर ऍसेट, म्हणजे बँकेच्या ज्या ब्रँचेस असतील त्याचं जे डेबिट बॅलन्स आहे ते अदर ऍसेट मध्ये शो केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स शो अंडर शेड्यूल. इन्व्हेस्टमेंट जी असते ती कोणत्या शेड्यूल मध्ये शो केली जाते, तर त्याचंच नाव आहे इन्व्हेस्टमेंट, त्याचं हेडच दिलेलं आहे, शेड्यूल नंबरच आहे त्याचा. बघा, इन्व्हेस्टमेंट, फिक्स असेट, ऍडव्हान्सेस, इन्व्हेस्टमेंट, नन ऑफ अबाउट. तर इन्व्हेस्टमेंट मध्ये शो केली जाते. इन्व्हेस्टमेंट हेडच दिलेलं आहे, स्पेशल शेड्यूलच दिलेलं आहे. नेक्स्ट, द बँक शो सिल्वर अंडर शेड्यूल. हा कन्फ्युज करू शकतो क्वेश्चन. बँक शो सिल्वर म्हणजे जर काही सिल्वर असेल बँकेकडे, गोल्ड असेल, सिल्वर असेल, तर ते कोणत्या शेड्यूलच्या अंडर मध्ये शो केलं जातं, बँक कोणत्या शेड्यूलच्या अंडर मध्ये शो केलं जातं. बँकेची प्रॉपर्टी आहे, ऍसेट आहे बँकेची, पण आपल्याला असं वाटेल की इन्व्हेस्टमेंट मध्ये शो केलं जातं, पण नाही, अदर ऍसेट मध्ये शो केलं जातं. आपण आतापर्यंत जे फायनल अकाउंट बघितलेले ते बिझनेसचे बघितले, लक्षात ठेवा. कोणतं पण असेल, पार्टनरशिप असेल, सोल ट्रेडर्स असेल किंवा कंपनी फायनल अकाउंट असेल, पण बँकेमध्ये जे आपल्याला सिल्वर आणि गोल्ड जे आहे ते अदर ऍसेट मध्ये आपल्याला शो करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट, फिक्स ऍसेट आणि अदर लायबिलिटी तर नाहीच नाही. ठीक. नेक्स्ट, इंटरेस्ट पेड शो अंडर शेड्यूल. इंटरेस्ट पेड, बघा मी तुम्हाला क्वेश्चन ज्यावेळेस आपण बघितले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इथं इंटरेस्ट पेड म्हणजे दिलेला इंटरेस्ट आहे. आता काय ऑप्शन आहे बघा, इंटरेस्ट एक्सपेंडेड, इंटरेस्ट अर्न, ऍडव्हान्स आणि इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट रिसिव्ड हा शब्द तर आपल्याला लगेच समजतो, पण इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि इंटरेस्ट अर्न जर असेल तर थोडं कन्फ्युज होतं, थोडा विचार करावा लागतो आपल्याला हा वर्ड समजण्यासाठी. इंटरेस्ट पेड म्हणजे दिलेला इंटरेस्ट आहे आणि त्यालाच म्हणलं जातं इंटरेस्ट एक्सपेंडेड, म्हणजे दिलेला इंटरेस्ट. इंटरेस्ट अर्न म्हणजे मिळालेला इंटरेस्ट असतो. तर इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये शो केला जातो इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट रिसिव्ड, आता त्याच्या उलट सांगितलं बघा इथं, हा इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे क्रेडिट बॅलन्स त्याचा नसतं जरी सांगितलं तरी इंटरेस्ट रिसिव्ड हा शब्द दिलेला आहे. नुसतं इंटरेस्ट म्हणला असतं आपण कन्फ्युज झालो असतो, मग आपल्याला माहिती पाहिजे होतं कोणतं बॅलन्स आहे म्हणून, पण इथं रिसिव्ड आहे, इंटरेस्ट रिसिव्ड, शो अंडर शेड्यूल. मिळालेला इंटरेस्ट कशात शो केला जातो, इंटरेस्ट अर्न मध्ये. अर्न म्हणजे मिळालेला, इंटरेस्ट अर्न मध्ये दाखवला जातो. नेक्स्ट, फायनान्शियल इयर ऑफ बँकिंग कंपनी आर. फायनान्शियल इयर कोणतं असतं बँकिंग कंपनीचं, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 1 जुलै ते 30 जून, 1 एप्रिल ते 31 मार्च आणि नन ऑफ अबाउट. 1 एप्रिल ते 31 मार्च इथं दिलेलं आहे बघा. 1 एप्रिल पासून स्टार्ट होतं बँकेचं आणि 31 मार्चला. जनरली आपलं भारताचं जे फायनान्शियल इयर आहे हेच आहे, 1 एप्रिल टू 31 मार्च. नेक्स्ट, कॅश विथ अदर बँक विथ डाऊन ऑन शेड्यूल. बघा आता, कॅश विथ अदर बँक विथ डाऊन ऑन शेड्यूल, कोणत्या शेड्यूल मध्ये दुसऱ्या बँकेत ठेवलेली कॅश आपण दाखवतो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्याचा तर काही संबंध नाही आहे. कॅश अँड बँक विथ आरबीआय, कॅश अँड बँक विथ आरबीआय म्हणजे काय, तर आपल्याकडे असलेली कॅश किंवा आपण आरबीआय मध्ये ठेवलेलं बॅलन्स म्हणजे रिझर्व्ह बँक इंडिया, त्याला स्पेशल दिलेलं आहे त्यांनी शेड्यूल आरबीआय साठी, ती कॅश. हे बघा आता, बॅलन्स विथ बँक अँड मनी ऍट कॉल शॉर्ट नोटीस. तर हे कॉल आहे, तिथं मी ज्यावेळेस इथं बॅलन्स शीट मध्ये लिहिलं तेव्हा तिथं ऑल झालेलं आहे बघा, बाय मिस्टेक. हे बघा, मनी ऍट इथं ऑलच्या ऐवजी कॉल पाहिजे, तुम्ही करेक्शन करून घ्या. मनी ऍट कॉल अँड शॉर्ट नोटीस. ठीक आहे.
मनी बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. म्हणजे तिथं आपण दुसऱ्या बँकेत पण बॅलन्स आपण ठेवू शकतो. कोणत्या पण छोट्या बँका असतात ते मोठ्या बँकेत बॅलन्स ठेवतात. डायरेक्ट असं नाही की आरबीआयच ठेवलं पाहिजे म्हणून. आरबीआय तर ठेवलंच पाहिजे बॅलन्स. तशा त्या ऍक्ट नुसार त्या बँकेच्या ऍक्ट नुसार रूल्स नुसार ठरलेलं असतं. आता बँक कोणत्या पद्धतीची आहे? कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पण प्रकार आहेत. पतसंस्था येते, त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक असते, गव्हर्नमेंट बँका आहेत, सहकारी बँका असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असतात. तर हा झाला क्वेश्चन नंबर 20. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बॅलन्स विथ आरबीआय आर शो इन द फायनल अकाउंट ऑफ अ बँक इज शेड्यूल नंबर. आता बघा आरबीआयचं शेड्यूल विचारलं तुम्हाला. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आरबीआय साठी स्पेशल शेड्यूल दिलं. आरबीआय मध्ये आपण जे बॅलन्स ठेवतो तर ते शेड्यूल नंबर किती आहे? 6. आता इथं समजण्यासाठी आपल्याला सोपं वाटतं लगेच, कारण की आपण इथं बघितलेलं आहे. हे बघा, कॅश अँड बँक विथ आरबीआय 6 नंबरचं शेड्यूल. काय इथं समजण्यासाठी आपल्याला थोडं सिंपल वाटतं ते. लगेच आपण म्हणतो लगेच. पण काय होतं एक्झाम मध्ये लवकर आठवत नाही आपल्याला. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय. तर 1 ते 5 शेड्यूल्स कशाचे? लॅबिलिटीचे. 6 ते 12 जे शेड्यूल्स आहेत ते असेटचे आहेत आणि 13 ते 16 एक्सपेन्सेस इन्कमचे. तर अशा पद्धतीने ओळखायचं. आता आपल्याला माहिती की 6 ते 12 मधलं कोणतं तरी शेड्यूल्स आहे, तर 6 नंबरचा शेड्यूल्स आहे. नेक्स्ट, सॅलरी, डायरेक्टर फीज अँड ऑडिट फीज आर शो इन द फायनल अकाउंट ऑफ अ बँक इन शेड्यूल नंबर. कशात लिहिलं जातात एक्सपेन्सेस सगळे? कोणत्या शेड्यूल मध्ये? सॅलरी, डायरेक्टर फीज, ऑडिटर फीज. शेड्यूल नंबर 16. बघा आपण क्वेश्चन घेतलेला आहे आणि क्वेश्चन घेतल्याचा हा फायदा असतो की क्वेश्चन घेतल्यानंतर आपल्याला जास्त लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. आपल्याला लगेच लक्षात बसतं काय म्हणून. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. ठीक. नेक्स्ट, कंटेंजंट लॅबिलिटी इन्क्लूड. बघा कंटेंजंट लॅबिलिटी मध्ये मी तुम्हाला सांगितलं तर स्टार्टिंगला क्वेश्चन आलता बिल्स फॉर कलेक्शन. जी कंटेंजंट लॅबिलिटी 12 नंबरचं शेड्यूलची आहे, जी फक्त शो केली जाते बॅलन्स शीट मध्ये, काउंट केली जात नाही. तर कोणत्या कोणत्या कंटेंजंट लॅबिलिटीत बघा आता इथं. आणि इथं आन्सर याचं मी तुम्हाला अगोदर सांगतो. ऑल ऑफ द अबाउट, सगळ्यात या कंटेंजंट लॅबिलिटी की ज्याचा अजून निर्णय झालेला नाहीये, ते पैसे द्यायचे आहेत का घ्यायचे आहेत, म्हणून याची स्टँड बाय ठेवा. फायनान्शियल इयर तर आज क्लोज होणार आहे 31 मार्च. 31 मार्चला आपण क्लोज करतो बँक फायनल अकाउंट. क्लेम अगेन्स्ट द बँक नॉट एक्नॉलेज्ड ॲज डेप्ट्स. काही क्लेम्स असतील बँकेवरती, काही कोर्ट मॅटर असतील. एक्सेप्टन्स, एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन्स. आता हा एक्सेप्टन्स अँड एंडोर्समेंटचं वर्ड दिलेला आहे. हा समजण्यासाठी आपल्याला बँकेचा एखादा क्वेश्चन 2 क्वेश्चन घ्यावे लागतील. ठीक आहे, पण तुम्ही लक्षात घ्या की हा कंटेंजंट लॅबिलिटी. लॅबिलिटी ऑन अकाउंट ऑफ आउटस्टँडिंग फॉरवर्ड एक्सचेंज. काही लॅबिलिटीज देणं बाकी पण अजून काही ठरलेले नाही किती पैसे द्यायचे ते. ठीक. तर ऑल ऑफ द अबाउ याचा आन्सर आहे. तिन्ही पण जे आहेत त्या कंटेंजंट लॅबिलिटी. एक चौथी बिल्स फॉर कलेक्शन. नेक्स्ट, all nationalized bank are governed by the banking regulation act. सगळ्या नॅशनलाइज बँक ज्या आहेत त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार चालणार आहे. ट्रू आर फॉल्स. म्हणजे असे पण क्वेश्चन असतात. 4 ऑब्जेक्टिव्ह मध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात फक्त. ट्रू अँड फॉल्स, चूक की बरोबर, एवढंच आम्हाला सांगा फक्त. तर ट्रू बरोबर आहे. 2च ऑप्शन आहेत बरं का. हे लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्या सब्जेक्ट मध्ये असे पण काही क्वेश्चन येऊ शकतात की 2च ऑप्शन ए अँड बी असेल, ट्रू अँड फॉल्स असेल. फक्त तुम्हाला फक्त ओळखायचं ट्रू एक फॉल्स. तर बरोबर आहे. रेग्युलेशन ऍक्ट नुसारच सगळ्या नॅशनलाइज काय सगळ्या बँकाच त्याच्या अंडर मध्ये चालतात. नेक्स्ट, द कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज आर शो इन शेड्यूल 15 ऑफ द बँक प्रॉफिट अँड लॉस. बँक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेड्यूल नंबर 15 जे दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे शेड्यूल नंबर 13 काय आहे? इंटरेस्ट रिसीव. 14 काय दिलेलं आहे आपल्याला? इंटरेस्ट अदर इन्कम. 15 नंबर बघा इंटरेस्ट पेड अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर इथं अदर इन्कम मध्ये कमिशन ब्रोकरेज जी आहे, कमिशन ब्रोकरेज जी आहे ती 15 नंबरच्या शेड्यूल मध्ये लिहिली जाते. नाही, 15 नंबरच्या शेड्यूल तर इंटरेस्ट पेडच आहे, आपण आत्ताच बघितलं.
मग ती लिहिली कुठं जाते? कमिशन, एक्सचेंज ब्रोकर. आपण बघितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 14 नंबरच्या शेड्यूल मध्ये जाते. इन्कम आहे तो आपला, अदर इन्कम आहे. कमिशन, ब्रोकरेज, एक्सचेंज, बँकेला मिळणारे पैसे आहेत ते. फाल्स, चुकीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे. इट इज द लास्ट आयटम ऑफ अपियर अंडर कॅपिटल अँड लायबिलिटीज ऑफ द बॅलन्स शीट ऑफ अ बँक. म्हणजे ते म्हणतात की बँकेमध्ये सगळ्यात लास्ट जी लॅबिलिटी कोणती आहे, तिचं नाव काय? रिझर्व्ह अँड सरप्लस आहे, डिपॉझिट आहे, बॉरोइंग आहे, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. हा क्वेश्चन सर आम्हाला लक्षात नाही आलं काय म्हणून. हे काय सांगितलेलं आहे काय माहिती का, की ज्या 5 लॅबिलिटी दिल्या त्यातल्या शेवटच्या लॅबिलिटीचं नाव काय असं विचारलं तुम्ही. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा या 5 लॅबिलिटी त्यातल्या शेवटच्या लॅबिलिटीचं नाव काय? ते बघा अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन आहे का नाही. आणि त्यांनी 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. हे बघा रिझर्व्ह, सरप्लस, डिपॉझिट अँड बॉरोइंग, अदर लायबिलिटी. तिथं अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन हे नाव. तर असे आपण बघितले तर आज बघा बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट and MCQs. तर असे आपण बघितले 26 MCQs बँकिंगचे. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल केला तरी चालेल. तर हे होते बँक फायनल अकाउंटचे MCQs. तर नेक्स्ट क्लासमध्ये बघू आपण पुढच्या चॅप्टरची MCQs. तर भेटू आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये. टाटा, टेक केअर.